विक्रोळी मतदारसंघातील विक्रोळी मतदारसंघातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, महिला आघाडी, आता ज्याने आपल्या पक्षामध्ये प्रवेश केला ते सर्व सार्वजनिक मंडळाचे पदाधिकारी, बऱ्याच काळानं मला बोलण्याचा योग आलेला आहे. बहुधा आजारी पडल्यानंतर माझं हे पहिलं भाषण असावं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला बाहेर जायला बंदी केलेली आहे. पण आपल्या विभागामध्ये हा महानगरपालिकेच्या निमित्तानं हा मेळावा होतो आहे. आणि सुनील भाऊनी म्हटलं येता काय? मी म्हटलं येता काय म्हणजे काय? येतो ना. जे वातावरण इथे पाहतो आहे, जो उत्साह पाहतो आहे, तो उत्साह आपल्याला याआधी प्रत्येक निवडणुकीत दिसलेला आहे. मग मतं कुठे जातात हा प्रश्न सगळ्यांना पडतो आहे. लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने आहेत, तरीही देवेंद्र फडणवीस आणि मिंदे म्हणतात लाडक्या बहिणी आम्हाला विजयी करतात. मग या आमच्या लाडक्या बहिणींचं काय म्हणायचं? असे विविध फंडे दिले जात आहेत. लोकसभा झाली, विधानसभा झाली, आता महानगरपालिका आहे. 7 वर्षानंतर बहुतेक या निवडणुका होत आहेत. मुंबई महानगरपालिका म्हणजे 29 महानगरपालिकांमध्ये देशाचं लक्ष कुठे असेल तर ते मुंबई महानगरपालिकेकडे आहे. आणि ते यासाठी आहे, या मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा झेंडा पुन्हा फडकेल का, याच्यावरती देशभरात चर्चा अजूनही सुरू आहे. पण गेले 50 वर्षापेक्षा जास्त काळ शिवसेनेच्या स्थापनेला झाला. आणि ही शिवसेना जी स्थापन झाली ही फक्त मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी बाळासाहेबांनी स्थापन केली. बाळासाहेब ठाकरेंना वेळ जात नव्हता म्हणून त्यांनी शिवसेना स्थापन नाही केली. बाळासाहेबांचा वेळ फार चांगला जात होता. ते त्यावेळेला जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार म्हणून नावावर उपास आले होते. त्यांचे अनेक चांगले उद्योग सुरू होते. तरीही मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी, संघर्ष करण्यासाठी शिवसेना प्रमुखांनी ही एक अभेद्य अशी संघटना उभी केली. आणि 50 वर्षानंतर सुद्धा ही शिवसेना आज उभी आहे. हे मी यासाठी सांगतो आहे की बाळासाहेब ठाकरेंनी तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सामान्य तरुणांना आणलं. सामान्य तरुण, आम्ही म्हणायचो गरम रक्ताची पिढी बाळासाहेबांनी राजकारणामध्ये आणली. गरम रक्ताची पिढी. आणि या गरम रक्ताच्या पिढीनं 50 वर्ष शिवसेनेचं राजकारण केलं. बाळासाहेब ठाकरेंसारख्या सेनापतीच्या मागे ही गरम रक्ताची पिढी उसळत आणि उफाळत उभी राहत होती. हे गरम रक्त आता कुठे गेला असा प्रश्न अनेकांना पडतो. जी महाराष्ट्राची परंपरा आहे, मराठी माणसाची परंपरा आहे लढण्याची. जेव्हा आपण म्हणतो कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला, हे फक्त शिवसैनिकांसाठी असतं. हे मराठी माणसासाठी आहे. इतर कोणत्या राज्यात तुम्ही गेलात तर तुम्हाला अशा घोषणा ऐकायला मिळणार नाही. याचं कारण असं आहे की या राज्यामध्ये
फक्त वाघच जन्माला आले, छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले आणि बाळासाहेब ठाकरे जन्माला आले. आणि म्हणून या महाराष्ट्राला इतिहास निर्माण झाला. मी नेहमी सांगतो, हा शोध मीच लावलेला आहे. महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे जन्माला आले आणि गुजरातमध्ये औरंगजेब जन्माला आला. गुजरातमध्ये अहमदाबादजवळ एक दाहोद नावाचं गाव आहे, तिथे औरंगजेबाचा जन्म झाला. आणि दुसरा ज्याने पाकिस्तान निर्माण केलं ते महम्मद अली जिनासुद्धा गुजरातमध्ये जन्माला आले. महाराष्ट्रात नाही हे कधी पाप जन्माला आलं, हे गुजरातमधलं पाप आहे. आणि म्हणून आज ज्या पद्धतीचं राजकारणाशी आपण सामना करतो, हे औरंगजेबाच्या राजकारणाविरुद्ध आपण सामना करतो. तर बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेली ही शिवसेना आहे. आणि बाळासाहेब ठाकरेंची भीती अमित शहा आणि मोदींना वाटणारच. आणि म्हणून त्याने आपली शिवसेना तोडली आणि फोडली. शिवसेनेचं भय आणि भीती ही व्यापाऱ्यांना, लुटणाऱ्यांना, दरोडेखोरांना, अत्याचार करणाऱ्यांना वाटलीच पाहिजे. अशा प्रकारची शिवसेना जी निर्माण केली ती राहू नये, ती टिकू नये आणि बाळासाहेब ठाकरेंचं नाव कायमचं नामशेष व्हावं म्हणून अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी शिवसेना नष्ट करण्याचा प्रयत्न केला, चालवला. पण फक्त आमदार फोडले म्हणजे शिवसेना नष्ट होत नाही. निवडणूक आयोग याला हाताशी धरून आमची शिवसेना एकनाथ शिंदेच्या हातात दिल्यानं शिवसेना संपत नाही. ही तात्पुरती पिछेहाट आहे. शिवसेनेचा बाळासाहेबांनी जन्माला घातली तेव्हा एकनाथ शिंदे गोधडीत सुद्धा नव्हता. आणि अशा माणसाला शिवसेना ताब्यात द्यावी यासारखं संविधानाच्या घटनेच्या विरुद्ध काम या देशामध्ये कोणी केलं नसेल ते अमित शहानी केलं. कारण महाराष्ट्र नव्हे तर मुंबईवर त्याचा डोळा आहे. जोपर्यंत शिवसेना आहे, जोपर्यंत ठाकरे घराणा आहे, जोपर्यंत आपण सगळे आहोत, तोपर्यंत मुंबई त्यांना पूर्णपणे गुजरातला जोडता येणार नाही, लुटता येणार नाही. या एका हेतूने त्यांनी शिवसेना तोडली, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि या वेळेला या निवडणुकीमध्ये ही लढाई जी आहे ही मराठी माणूस विरुद्ध इतर अशी लढाई आहे. मला आश्चर्य वाटतं, आज निकाल लागलेत नगरपालिकांच्या निवडणुकांचे. निकाल आपल्यासाठी चांगले नाही आहेत, पण तुम्ही निकालाचा जो अर्थ बघून समजून घेतला ते तुम्हाला काय कळेल. हे निकाल पूर्णपणे विधानसभेसारखेच लागले. भारतीय जनता पक्षाला 128 ते 130 नगरपालिकामध्ये विजय मिळाला. आमदारसुद्धा त्यांचे तेवढेच आले निवडून. शिंदेला 54 मिळाले, आमदारसुद्धा त्याचे तेवढेच आले. आणि अजित पवारला 41-42 ठिकाणी 38, म्हणजे त्यांना विधानसभेला आमदार तेवढे झाले. म्हणजे त्याच EVM मशीनवर निवडणुका घेतल्या, तेच सेटिंग आहे, तीच बटणं आहे आणि हा निकाल लावला. थोडा तरी बदल करायचा, तेही त्यांना अक्कल नाही. तर ही भारतीय जनता पक्ष अमित शहा आणि मोदीच्या आल्यानंतर जो निर्माण झालेला आहे, त्या पक्षाचं एकच काम आहे, बेईमानी करून प्रत्येक निवडणूक जिंकायचा हा त्यांचा धंदा झालेला आहे. बेईमानी करून, आणि मग त्या बेईमानांमध्ये इतर बेईमान जमा करायचे, मग आपल्यातल्या असतील, इतर पक्षातले असतील. हा बेईमानांचा पक्ष आहे आणि ते महाराष्ट्र बेईमान करायला निघालेले आहेत. महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं मोल का असेल की हे इमानदार राष्ट्र आहे. मराठी माणूस इमानदार आहे, स्वाभिमानी आहे. म्हणजे महाराष्ट्रावर
हे बेईमानांचं राज्य आहे. इथे आम्ही काही विकत घेऊ शकतो, आमदार विकत घेऊ शकतो, ते विकले जातात, खासदार विकले जातात, नगरसेवक विकले जातात आणि मतदार सुद्धा विकले जातात. काय रेट होता मतदानाचा यावेळेला? 10,000, काही ठिकाणी 15,000. 10,000 हजाराला जर मराठी माणूस विकला गेला, 1,500 रुपयाला फक्त लाडक्या बहिणी सरकारच्या पगारी मतदार झाल्या, तर या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला डोकं वर काढायला नको. काल एका आमदारानं एका रिक्षावाल्याला मारलं, मराठी रिक्षावाला होता. रक्त खवळून उठायला पाहिजे. चुकला असेल तो, त्याने नियम मोडले असतील, पण पराग शहा नावाच्या माणसाला मराठी रिक्षावाल्यावर हात टाकण्याचा अधिकार कोणी दिला? हा कोणी विचार केला का? नियम काय फक्त त्या रिक्षावाल्यांनी मोडला? देवेंद्र फडणवीस रोज नियम मोडतायत. इथे नियम मोडून अडाणीला भूखंडाच्या भूखंड देत आहेत. अख्खी धारावी अडाणीला नियम मोडून दिली, अख्खी महापालिका नियम मोडून लुटतायत. म्हणून हा पराग शहा मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्ताची जाऊन कॉलर पकडणार आहे का? तू नियम मोडतोस म्हणून? या गुजराती बिल्डरांनी अख्खी मुंबई नियमबाह्य पद्धतीने उभी केली. हजारो शेकडो कोटी रुपये त्या नियमबाह्य पद्धतीने गोळा केले. स्वतः पराग शहा सुद्धा त्यात आहे. मग किती जणांची कॉलर हा आणि किती जणांच्या कानफडात हा पराग शहा मारणार आहे? याचा विचार, हा प्रश्न या पराग शहासारख्या लोकांना विचारण्यासाठी ही आपली निवडणूक आहे, लक्षात घ्या. महानगरपालिका दादागिरी करता. कोणाशी करताय दादागिरी? तुम्ही अहिंसावादी आहेत, जैन समाजाचे लोक ना. अहिंसा परमो धर्म म्हणता ना तुम्ही. मग हिंसा ही तुमच्या अंगात आली कशी? पैशाची मस्ती आहे ही, पैशाची आणि सत्तेची गुर्मी आहे, आणि ती तुम्ही मराठी माणसाला दाखवताय. या मुंबईत, महाराष्ट्राच्या राजधानीत, जी मुंबई आमच्या बापजाद्यांनी 106 हुतात्मे देऊन मिळवली, ही मुंबई 106 हुतात्मे जेव्हा आम्ही देतो तेव्हा मुंबईवर ही रक्ताचं आमचं शिंपण पडलेलं आहे मराठी माणसाच्या. ही मुंबई व्यापारातून मिळालेली नाही आहे, व्यापार करून मिळवलेली नाही आहे. ही या मुंबईसाठी आम्ही प्राण दिलेले आहेत आणि रक्त आम्ही वाया जाऊ दिलं जाणार नाही. तुम्ही शिवसेनेवर किती घाव घाला, शिवसेना संपणार नाही, मी तुम्हाला सांगतो. मी आजारी पडलो तेव्हा काही लोकांना आनंद झाला. बोलो पेढे खा आनंदाचे. हा संजय राऊत पुन्हा येतो उभा राहणार आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं पुण्य फार मोठं आहे आणि त्या पुण्यावरती शिवसेना उभी आहे. बाळासाहेब ठाकरेंनी त्यांचं सारं आयुष्य महाराष्ट्रासाठी समर्पित केलं. बाळासाहेबांच्या पारड्यात मराठी माणसानं भरघोस दान दिलं. भारतीय जनता पक्षाबरोबर आपली नक्कीच युती होती, पण तो भारतीय जनता पक्ष म्हणजे आजचा भारतीय जनता पक्ष नव्हता. आम्ही स्वतः अटलजींबरोबर काम केलेलं आहे, अडवाणीजींबरोबर काम केलेलं आहे, मुरली मनोहर जोशींबरोबर काम केलेलं आहे मी स्वतः दिल्ली. पण आज ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या विरुद्ध की खतम करायचं, मराठी माणसाचं मनोधैर्य खतम करायचं, नेस्तनाबूत करायचं, मराठी माणसाच्या मनगटातली रग खतम करायची, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सुद्धा यांना घेता येऊ नये अशा पद्धतीचं काम करायचं. पण अशाने मराठी माणूस संपणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 25 वर्ष या राज्याला नेता आणि राजा नव्हता, आणि तरी 25 वर्ष हा महाराष्ट्र मोगलांशी लढत राहिला आणि औरंगजेबाला पळवून लावलं, इथेच मारला, इथेच गाडला.
तो महाराष्ट्राचा शहांना आणि मोदींना शरण जाईल का? अजिबात जाणार नाही. पण आपण जे सगळे इथे बसलेलो आहोत त्यांना ह्या वेळेला अत्यंत जागरूकपणे काम करणं गरजेचं आहे. लाडक्या बहिणींना परत जाऊन समजवून सांगा, तुमच्या पुढल्या पिढीला विकू नका. पुढल्या पिढीचं नुकसान करताय तुम्ही 1500 रुपयामध्ये. बिहारमध्ये 10,000 रुपये दिले मोदींनी निवडणुकीच्या आदल्या दिवशी. खात्यामध्ये 10,000 रुपये दिले. निकाल फिरला. कुठे 1500 रुपये देतात, कुठे 2,000 रुपये देतात. सरकारी तिजोरीचा पैसा अशा प्रकारे मतं विकत घेण्यासाठी वापरला जातो आणि देशातली लोक खवळून उठत नाहीत. कारण सगळ्यांना या सरकारनं मिंधे करून ठेवलेलं आहे. धर्म ही अफूची गोळी असं म्हणतात, पण मोदी आणि शहांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये धर्माच्या नावावर जी धर्मांधता आपल्या नसानसात भिनवलेली आहे ती अत्यंत. आम्ही सगळ्यात कट्टर हिंदू आहोत. मोदी येण्याआधी सुद्धा आम्ही हिंदूच होतो ना, आणि आता हिंदूच आहोत. मोदी आणि शहांनी आम्हाला हिंदुत्व शिकवायला नव्हे की मोदी आले आणि आपण सगळे हिंदू झालो, तोपर्यंत आम्हाला हिंदुत्व माहीत नव्हतं. या देशामध्ये हिंदूंना हिंदू म्हणून मतदान करण्याची सवय ही बाळासाहेब ठाकरेंनी लावली. होय, मी हिंदू आहे आणि मी हिंदू म्हणून मतदान करीन, आणि म्हणून आजचा भारतीय जनता पक्ष दिसतो आहे. या भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रामध्ये जेव्हा युती झाली आपल्याबरोबर, तेव्हा पोस्टर लावायला गावात कार्यकर्ते मिळत नव्हते. शिवसेनेनं त्यांना खांद्यावर घेऊन त्यांना गावागावात फिरवलं, आणि आज तोच भारतीय जनता पक्ष आपल्या पाठीमध्ये वार करतो. कुठली आली त्यांच्याकडे मत आणि काय दिवे लावले आहेत? 138 नगराध्यक्ष, 140 पैकी 130 आमदार. काय दिवे लावलेत? महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्या करतोय, तो यांना मत देणार आहे? महाराष्ट्रातला तरुण बेरोजगार आहे, नोकऱ्या नाही आहेत, तो यांना मत देतोय? महिलांवरती अफाट अत्याचार होत आहेत, त्यांनाही कामं नाही आहेत. 150 रुपया 1500 रुपयासाठी हे भाजपला मतदान करणार आहेत? मजूर, कष्टकरी सगळे नाराज आणि निराश आहेत. मग यांना मतदान कोण करताय? ह्यांना कोणीही मतदान करत नाही. हे चोर आहेत, हे लफंगे आहेत, आणि हे त्या पद्धतीनं स्वतःला मतदान करून घेत आहेत. पण मुंबईमध्ये आपल्याला निवडणुकीमध्ये अत्यंत काळजीपूर्वक एक संघटना म्हणून काम करावं लागेल. वेळोवेळी उद्धवजीने आपल्याला मार्गदर्शन त्या संदर्भात केलेलं आहे. आदित्य ठाकरे करताय. मुंबईचा महापौर कोण होईल ह्याच्यावरती आता सट्टा लावलाय. मुंबईचा महापौर ठाकरे बंधूंचाच होईल. आता शिवसेना एकटी नाहीये. जे मराठी माणसाचं स्वप्न होतं की राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यायला पाहिजे, ते स्वप्न साकार झालेलं आहे. त्याच्यामुळे मराठी माणसामध्ये आता फूट नाहीये, आणि कोणी मराठी माणसामध्ये फूट पाडून अपशकुन करत असेल तर त्याला त्याची जागा दाखवायला पाहिजे. ही जबाबदारी आपल्यावर. पुढल्या काही दिवसामध्ये 2 पक्षाच्या युतीची घोषणा होईल. हा महाराष्ट्रासाठी आनंदाचा क्षण असेल, आणि आपण सगळ्यांनी त्या आनंदात सहभागी नुसतं व्हायचं नाही, तर 16 तारखेला जे निकाल येणार आहेत ते निकाल मुंबईसाठी ऐतिहासिक असायला पाहिजे. ज्या विक्रोळी मतदारसंघामध्ये ही सभा होते आहे, हा विक्रोळी कायम शिवसेनेचा गड राहिला. विक्रोळी असेल, भांडूप असेल. रमेश कोरगावकर सुद्धा बेईमानीमुळे हरले, नाही तर कोणाची बिशाद आहे तिकडे शिवसेनेचा पराभव करण्यासाठी. आपणच आपले शत्रू आहोत, आपणच आमचा पराभव करतो आहोत, आपणच ऑपरेशन सिंदूर करतोय आपलं. हे थांबवायला पाहिजे, आणि आपल्या पुढल्या
पिढीच्या भविष्यासाठी शिवसेनेचे उमेदवार, ही सभा विक्रोळीतली आहे, भांडूपची आहे, म्हणून या दोन्ही मतदारसंघातले शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार जिंकून येतील. सर्वच्या सर्व उमेदवार जिंकून येतील. यासाठी पुढले 15 दिवस आपल्याला कष्ट घ्यावे लागतील. नवीन वर्ष आहे, त्यामुळे 2 दिवस आपण जाऊ द्या, हँगओव्हर आहे. पण 1 तारखेपासून ते 15 तारखेपर्यंत आपल्याला फक्त शिवसेनामय होऊन काम करायचं आहे. मला खात्री आहे, ज्या प्रकारचा उत्साह मी पाहतोय ते पाहता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा स्वर्गस्थ आत्मा हा 16 तारखेला आपल्यावर विजयाची फुलं उधळताना ती संधी आपण दिली. बाळासाहेबांनी आम्हाला भरपूर दिलं. बाळासाहेबांना आम्ही काय देणार आहोत आता, ते जरी आपल्यात नसले तरी आपण त्यांचं देणं लागतो. त्यांना आपण ही मुंबई महानगरपालिका त्यांच्या चरणावरती अर्पण केली पाहिजे, इतकंच मी आपल्याला सांगतो आणि तूर्त आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.